नमस्कार, स्वागत आहे आपलं ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आज आपण शिकणार आहे चॅप्टर नंबर 4. चॅप्टर 3 मध्ये आपण काय शिकलं? टाइप ऑफ सपोर्ट शिकलाय, ठीक आहे, त्याची शिफ्टिंग शिकली. अजून तर आयडेंटिफाय वीकनेस, म्हणजे वीकनेस कुठं आहे ते चेक शिकलोय आपण. तर आता आपण शिकूया चॅप्टर नंबर 4. त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकणार आहे? ओआय चेंज आणि त्याचे ग्राफ. तर ते कसे बघायचे आणि कसं चेक करायचं. थोडक्यात लास्ट टाइमला मी तुम्हाला सांगितलं, ओआय वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्राफ दिसतो. ओआय ला कसं क्लिक करणार? त्या ओआय ला इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्राफ दिसतं. ठीक आहे, हे पर्सेंटेजचे ग्राफ आहेत, जे इन्क्रीज होत आहे का डिक्रीज होत आहे हे दाखवण्यासाठी. ठीक आहे, हे ग्राफ दिसतील तुम्हाला कशाचे? व्हॉल्यूम, ओआय चेंज आणि ओआय, हे तिन्हीचे ग्राफ दिसणार याच्यावरती. ठीक आहे, दुसरं आता आपल्याला काय शिकायचंय? कन्फर्मेशन. ट्रेड कन्फर्मेशन साठी आम्ही काय बघणार आहे? ओआय चेनचा ग्राफ. तो कसा चेक करायचा? तो ओआय चेनच्या ग्राफ वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल. ओआय चेनचा ग्राफ असं दिसेल तुम्हाला. ही ब्ल्यू लाईन आहे, ही फक्त आणि फक्त आपल्या एओसीच्याच प्लॅटफॉर्मवर भेटेल तुम्हाला, बाकी कुठे भेटणार नाही. ठीक आहे, तर हा जसा ग्राफ दिसतोय तुम्हाला, हा काय दाखवतोय तुम्हाला? मार्केट बुलिश आहे. सपोर्ट वरनं तुम्ही कॉलची बाईंग करू शकता. हे ग्राफ मधनं तुम्हाला शिकायला भेटेल. हे कुठे शिकणार आहे? ओआय चेनच्या ग्राफ वरती क्लिक केल्यानंतर. ठीक आहे, आता येऊया आपण ट्रेड कन्फर्मेशन. ट्रेड कन्फर्मेशन कसं घ्यायचं? कारण ज्या सपोर्ट वरनं आपण घेतोय त्याच्या खालची स्ट्राईक प्राइस आपल्याला बुलिश पाहिजे, कारण आपलं एसएल तिथे असणार आहे. ठीक आहे, आता जर समजा मार्केट तुम्हाला 23,250च्या सपोर्टला जर भेटला, तर आम्ही इथून कॉलचा ट्रेड बाय करू शकतो. त्यासाठी मला काय करावं लागेल? 23,050च्या खाली कुठली स्ट्राईक प्राइस येते? 23,200. म्हणजे 23,200 स्ट्रॉंग आहे की नाही हे कसं क्लिक करणार? ओआय चेंज वर क्लिक केलं, ही ब्ल्यू लाईन आली, ह्याच्यावरती काय दिसतंय? बुलिश दिसतंय. म्हणजे मी इथं हा ट्रेड कन्फर्मेशनची साईन आहे की इथं माझे एसएल जाण्याचे चान्सेस खूप कमी आहे. मी इथनं कॉलचा ट्रेड बनवू शकतो. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया चॅप्टर नंबर 5 मध्ये. धन्यवाद.